नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स झाल्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म जो की 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे, ज्यासाठी CET किंवा नीटची आवश्यकता नाही, केवळ तुमच्या 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होतं, त्या डी फार्मच्या बाबतीत काही महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ आहे। पुन्हा एकदा मुदतवाढ होईल का, प्रोविजनल मेरिट लिस्ट अर्थात तात्पुरती गुणवत्ता यादी कधी येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी येईल आणि ह्या दोन्हींच्या मध्ये जो ग्रीवियन्स पिरियड असतो अर्थात काही जणांकडे कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट नसल्यामुळे ओपनमध्ये फॉर्म भरला असेल आणि आता ते डॉक्युमेंट आले असतील किंवा प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी यामध्ये चुका झाल्या असतील आणि त्या करेक्शन्स करायच्या असतील तर तो ग्रीवियन्स पिरियड कधीपासून असणार आहे आणि कॅप राऊंड कधी सुरू होतील, हे जे वारंवार तुम्ही कमेंट करून विचारलेलं आहे त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे। तर इथे DTEची वेबसाईट आहे, DTE महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती आल्यानंतर ॲडमिशनच्या टॅबमध्ये गेल्यानंतर डिप्लोमा आफ्टर 12th त्यामध्ये आपलं फार्मसीचं ॲडमिशन होतं असं सर्च करा किंवा डिरेक्टली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डी फार्म ॲडमिशन पोर्टलची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊ शकता। आता इथे या इम्पॉर्टंट डेट सेक्शनवरती गेल्यावरती तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जी लास्ट डेट होती रजिस्ट्रेशनसाठी, ॲडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी जी लास्ट डेट होती ती होती 22 सप्टेंबर 2025। त्यानंतर कुठल्याही पद्धतीची मुदतवाढ झालेली नाही आहे आणि ती होणारही नाही, कारण बॅचलर ऑफ फार्मसीचं शेड्यूल देखील पुढे गेलेलं आहे, डिप्लोमाचं पण आता पुढे कंटिन्यू होईल, मुदतवाढ होण्याचे चान्सेस अजिबात नाही आहेत या ठिकाणी। तर आता काय होणार आहे, पुढची प्रोसेस काय असणार आहे बघू शकता तुम्ही। आता ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी अर्थात प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो ती येणार आहे 24 सप्टेंबर 2025 अर्थात 24 सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी येईल। त्यामध्ये फक्त तुमचे नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी, जेंडर या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का बघा। त्यामध्ये काही चुका आढळल्या किंवा काही जणांचे कास्टचे डॉक्युमेंट नव्हते म्हणून ओपनमध्ये फॉर्म भरला असेल तर 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला ग्रीवियन्स टाकून ते करेक्शन्स करून घ्यायचं आहे। ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन होईल, फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर त्या संबंधित FC सेंटरवरती स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन करेक्शन्स करायचे आहेत। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि 28 तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मग कॅप राऊंडचं डिटेल शेड्यूल येऊन जाईल। ज्यावेळेस कॅप राऊंडचं शेड्यूल येईल, कशा पद्धतीनं कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा, काय प्रोसेस असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल। अर्थात जे काही सीट मॅट्रिक्स असतं, मागच्या वर्षीचे कट ऑफ, बी फार्मला जे मुद्दे सांगतो ते सगळे डिप्लोमाला देखील ॲप्लिकेबल असतात, फक्त पोर्टल वेगळं आहे आणि डिप्लोमाचं ॲडमिशन तुमच्या ग्रुपच्या मार्क्सवरती होतं, CET नीटचे मार्क्स लागत नाहीत, हाच काय तो फरक, वेबसाईट वेगळी आहे, बाकी सगळी प्रोसेस सेम असते। DTEची वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि इथे होम पेजवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता, ठीक आहे, इथे खाली गेल्यावरती बघू शकता हे अकॅडमिक इयर 2025-26 आहे, जेव्हा केव्हा कॅप राऊंड सुरू होतील तेव्हा सीट मॅट्रिक्स इथं अवेलेबल करून दिलं जाईल आणि मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहेत 2024-25चे ते या ठिकाणी अवेलेबल आहेत। मागच्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स देखील इथं अवेलेबल आहे, म्हणजे कास्ट कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजला किती जागा होत्या, ठीक आहे, इथे कट ऑफ बघू शकता, कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत हे देखील या वेबसाईटवरती बघू शकता। होप सो दिलेली माहिती तुम्हाला कळली असेल, जे काही अपडेट असेल ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, जेव्हा अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, निश्चिंत राहा, सगळं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि आता मुदतवाढ होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे, निश्चिंत राहा, प्रवेश प्रक्रिया पुढे जाऊन होणारच आहे, कुठलंही मुदतवाढ पुन्हा एकदा होणार आता नाही आहे, ठीक आहे, आता फक्त ॲडमिशन प्रोसेस पुढे प्रोसीड होऊन जाईल, ठीक आहे। आणि ह्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथं जाऊन तुम्ही वेळोवेळी अपडेट चेक करू शकता, मागच्या वर्षीचे कट ऑफ इथे बघू शकता, अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा, त्याची उत्तरं येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील। आणि खूप एक मनापासून रिक्वेस्ट आहे, आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, 25 तारखेला वर्ल्ड फार्मसिस्ट डे असतो 25 सप्टेंबरला आणि ते स्वप्न होतं माझं त्याच्या अगोदर पूर्ण व्हावं, होप सो 1 लाख तोपर्यंत होतील आणि नाही जरी झाले तरी लवकरच ते होतील, कारण तुम्हा सगळ्यांची सोबत महत्त्वाची आहे। कारण तुमच्या लक्षात आलं असेल इतर यूट्यूबरप्रमाणे मी कधीही तुमचा टाईम वेस्ट करत नाही, कुठलीही चुकीची आणि खोटी माहिती देत नाही, सगळी माहिती वेळात देतो आणि जो व्यक्ती माहिती देतो आहे तो देखील या फील्डचा आहे, माझा स्वतः M.Pharm झालेला आहे, PhD रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे, मी एका कॉलेजवरती असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे। सो तुम्ही ज्याच्याकडून माहिती घेताय तो पर्सन ऑथेंटिक आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेत माहिती मिळेल। आणि हो,
आणखीन एक माहिती मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, डिप्लोमा इन फार्मसीला एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे, पण त्याबाबतचं कुठचंही इतर अपडेट वेळोवेळी आलेलं नाही. आणि जरी तुमचा डिप्लोमा पूर्ण झाला आणि एक्झिट एक्झाम झाली नाही तोपर्यंत तुम्हाला एक वर्षासाठी हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे दिलं जात असतं. ठीक आहे, बाकी काही डाऊट्स असतील कमेंट करा, येणाऱ्या काळात त्याची उत्तरं दिली जातील. होप सो लवकरात लवकर तुम्ही मला 1 लाख सबस्क्रायबरचं गिफ्ट द्याल. धन्यवाद, थँक्यू.